हाय, मी ऋतिका. वेलकम टू माय चॅनल टेस्ट विथ ऋतिका. जसं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये बोलले होते की चिकन बनवायच्या 17-60 पद्धती आहेत. तर त्याच्यापेक्षा मी सुद्धा दरवेळी चिकन वेगवेगळ्या पद्धतीने बनवते. तर त्यातलीच आज एक मी पद्धत तुम्हाला दाखवत आहे. तर सर्वात आधी चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याला मीठ आणि हळद टाकून मॅरिनेट करून घ्यायचं. एका साईडला गॅसच्या फ्लेमवरती तुम्ही कांदा आणि खोबरं मी इथं डायरेक्ट भाजायला ठेवलेलं आहे. असं मस्त काळं होईस्तोवर खोबरं भाजून घ्यायचं. भाजून झाल्यानंतर कांदा आणि खोबरं वाटून घ्या. तर थोडंसं कोथिंबीर टाकून सुद्धा वाटून घ्या. मग एका साईडला मी इथे थोडीशी प्युरी बनवत आहे. कांदा आणि टोमॅटो टाकून मी त्याची प्युरी बनवून घेतली. आता एका कढईमध्ये तेल गरम करा. त्याच्यामध्ये कांदा टोमॅटोची प्युरी आधी घालून छान परतून घ्या आणि मग त्याच्यानंतर जो आपण वाटण बनवलं होतं तो वाटण याच्यामध्ये टाका. त्याला एकदा झाकण लावून मस्त शिजू द्या. मसाला चांगला परतून घेऊन याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये थोडे सुके मसाले टाकूयात. सुके मसाल्यामध्ये तिखट, मीठ, हळद, चिकन मसाला, काळा मसाला, धना जिरा पावडर, जे पण तुमच्याकडे मसाले अवेलेबल असेल आणि जे तुम्हाला आवडतं ते त्याच्यामध्ये ॲड करा. सुद्धा मस्त परतून झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये चिकन टाकायचं आणि चांगलं मिक्स करायचं. झाकण लावून थोडंसं चिकन शिजून घ्यायचं आणि शिजून झाल्यानंतर तुम्हाला जेवढं पातळ कमी जास्त हवं तेवढं चिकनमध्ये पाणी ॲड करा. इथं मी चिकन मसाला बनवत आहे त्यामुळे मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे. परत एकदा झाकण लावून चिकन चांगलं शिजून घेतलं. अशा प्रकारे आपला चिकन मसाला रेडी आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.